नमस्कार. आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पुणे शहराची जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत आज पुणे शहरातल्या तक्रारदार महिलांचा या ठिकाणी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्रजी डुडी, डीसीपी क्राईम निखिलजी पिंगळे, उपसंचालक आरोग्य डॉक्टर राधाकिशन पवार, ससून रुग्णालय डीन डॉक्टर एकनाथ पवार, आमच्या राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनीजी, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी मनीषा बिरासीस, त्याचबरोबर शिक्षण विभाग जिल्हा परिषद, शिक्षण विभाग मनपा, एसटी महामंडळ, पीएमपीएल, भरोसा सेल, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, पुणे महानगरपालिका आरोग्य विभाग, ससूनचे सर्व विभाग प्रमुख, त्याचबरोबर या सर्व भरोसा सेल या सर्वांनी आपला आढावा आज या ठिकाणी सादर केला. यामध्ये आयोग आपल्या दारी या उपक्रमामध्ये 123 तक्रारदार महिलांनी तक्रार नोंदवली. त्यापैकी वैवाहिक आणि कौटुंबिक या 52 होत्या, सामाजिक 25 होत्या, मालमत्ता आर्थिक फसवणुकीच्या संदर्भात 10 होत्या. यामध्ये कौटुंबिक कामाच्या ठिकाणी होणारा त्रास 3 होत्या, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक त्रास या 0 तक्रारी व इतर 33 अशा एकूण 123 तक्रारी आजच्या जनसुनावणीमध्ये आल्या. 123 तक्रारींवरती आजची ही जनसुनावणी पार पडली. यामध्ये आढावा बैठक जी घेण्यात आली, या आढावा बैठकीमध्ये आयसी आणि एलसी कमिटी याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. आयसी आणि एलसी कमिटी ह्या कामगार आयुक्त विभागाशी संबंधित असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयातून खऱ्या अर्थाने ही यंत्रणा कार्यरत असल्याने कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षितता मिळावी आणि कोणत्याही पद्धतीची मानसिक शारीरिक छळ झाल्यास त्याच्या संदर्भातली तक्रार ही आयसी कमिटीकडे आणि एलसी कमिटीकडे करता यावी, यासाठी संबंधित विभागाला खऱ्या अर्थानं या आयसी आणि एलसी कमिटीची चाचपणी करणं, त्या कार्यरत आहेत का, नसल्यास जागच्या जागी दंड ठोठवणं, यासाठी आज या आढावा बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर शासकीय कार्यालय ही 715 आहेत, त्यापैकी 714 कार्यालयामध्ये ही आयसी कमिटी आहेत. खाजगी कार्यालय 7150 आहेत, त्यापैकी 7135 ठिकाणी आयसी कमिटी ह्या कार्यरत आहेत. त्याचबरोबर ग्रामीण भागाचा आढावा घेत असताना 2022-23 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह हे 16 आहेत. 2023-24 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह 9 आहेत, दाखल झालेले गुन्हे 3 आहेत. 2024-25 मध्ये रोखण्यात आलेले बालविवाह 18 आहेत आणि 3 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सर्व स्तरावर युद्धपातळीवरती प्रयत्न करणं फार गरजेचं असून ग्रामपंचायतीमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये बालविवाहाच्या विरोधातले ठराव मान्य करावेत, यासाठी तर सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. यामध्ये पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून कोणत्याही ठिकाणी अशा पद्धतीने काही बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास तातडीने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवावी. ही माहिती गोपनीय, जी माहिती देणार आहेत त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल, पण यावरती कारवाई केली जाईल. जिल्हाधिकारी कार्यालयातून संबंधित व्यक्तीला संपूर्ण प्रोटेक्शन देण्यात येईल, अशा पद्धतीने आजच्या या आढावा बैठकीमध्ये सूचना देण्यात आल्या. पीसीपीएनडीटी ऍक्ट नुसार संपूर्ण कारवाई सुरू आहे. मनोधैर्य योजनेअंतर्गत 2023 मध्ये 248 केसेस होत्या, त्यापैकी 114 केसेस त्या मनोधैर्य योजनेमध्ये त्यांना पूर्णपणे अनुदान देण्यात आलेलं आहे. 2024 ही प्रक्रिया पूर्ण करत आहे. माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत असेल, या योजना संपूर्ण ग्रामीण भागामध्ये पोहोचवण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत जी योजना आहे ही ग्रामीण भागामध्ये पूर्णपणे घेऊन गेलेले आहेत. जिल्ह्यामध्ये 6 शासकीय महिला रुग्णालये आहेत. यामध्ये 6 शासकीय महिला रुग्णालयांची क्षमता ही मोठ्या प्रमाणातली आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या पीडितांची व्यवस्था या शासकीय वसतिगृहामध्ये करण्यात येते आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या 6 शासकीय वसतिगृहांमध्ये करत आहोत. शुभमंगल योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 10 सामूहिक विवाह सोहळे पार पडलेले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 4 वन स्टॉप सेंटर आहेत जे मंजूर झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून काम केलं जातं. त्याचबरोबर एसटी महामंडळ आणि पीएमपीएल यांच्यामध्ये आता आपण पाहतोय स्वारगेटच्या घटनेच्या नंतर सुद्धा आयोगाच्या वतीनं ज्या काही सूचना दिल्या होत्या, यामध्ये महिला सुरक्षा कर्मचारी नेमणं, त्या सर्वांची नियुक्ती त्या सर्व आगारांमध्ये करण्यात आलेली आहे. स्वच्छतागृह ही चांगल्या पद्धतीने आहेत.
स्वच्छतागृह ही मोफत आहे, जरी सुद्धा कोणी पैसे आकारत असतं तर त्याबाबतची तक्रार ही केंद्र प्रमुखाकडे त्या ठिकाणी करावी, जेणेकरून त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल. हिरकणी कक्ष हे प्रत्येक ठिकाणच्या आगारामध्ये आहेत. बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर केला जात नाही, पण प्रवासी महिला यांनी गरज भासल्यास जरूर हिरकणी कक्षाचा वापर करावा. यामध्ये 2024 मध्ये बेपत्ता झालेल्या महिलांची संख्या 1762 आहे. त्यापैकी 819 महिला आणि मुली ह्या सापडून आलेल्या आहेत. ज्या अजूनही सापडलेल्या नाही तर त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं मिसिंग केस म्हणजे मिसिंग केस दाखल झाल्यानंतर हरवलेल्या व्यक्तींचा विभाग हा स्वतंत्र कक्ष काम करत असतो, तो कार्यरत आहे. जिल्ह्यात एकूण 33 समुपदेशन केंद्र आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये 2 समुपदेशन केंद्र आहेत. असे एकूण 35 समुपदेशन केंद्र हे जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. या आरोग्य विभाग जो महिलांसाठी आहे याच्यामध्ये स्वतंत्र महिलांचं आरोग्य केंद्र हे एक आहे, ज्यामध्ये महिलांसाठी अतिशय उत्तमरित्याचं काम केलं जातं. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या पार्श्वभूमीवर अनेक तक्रारी ह्या राज्य महिला आयोगाकडे देखील आलेल्या आहेत आणि आपल्यापर्यंत देखील येत असतात. मला आपल्या माध्यमातून सर्वांना आवर्जून सांगायचंय, हॉस्पिटलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असेल, त्याचबरोबर आरोग्य सुविधा देण्याबाबत कोणतीही तक्रार असेल, डॉक्टरांच्या संदर्भात कोणतीही तक्रार असेल तर आपण 104 क्रमांकावरती आपली तक्रार जरूर नोंदवा. हा टोल फ्री क्रमांक आहे, याची दखल घेतली जाईल. एकूण 108 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य विभागाचा आढावा सुरू असताना खऱ्या अर्थानं दिवसेंदिवस आपण पाहतोय मुलींची संख्या फार कमी होतीये आणि या पहिल्यांदा जेव्हा प्रेग्नन्सी डिटेक्ट होती त्याची नोंद ही रुग्णालयामध्ये होत असते. त्याच्यानंतर जेव्हा तो मुलीचा गर्भ आहे असं जेव्हा जाणवतं तेव्हा 3 किंवा 3.5 किंवा 4 महिने झाल्यानंतर मोठ्या प्रमाणातलं अबॉर्शनचं प्रमाण वाढले. खऱ्या अर्थानं हे रॅकेट कशा पद्धतीने काम करतंय आणि ह्याच्यावरती धाडसत्र पद्धतीने मोठ्या प्रमाणातली कारवाई होणं गरजेचं आहे, तशा पद्धतीच्या सूचना या आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत की मुलीचा गर्भ असताना सुद्धा आपण तिला जन्म दिला पाहिजे, हा एक अवेअरनेस फार मोठ्या प्रमाणात समाजात असला पाहिजे. एकीकडे आमचं चांद्रयान चंद्रावर गेले, आम्ही याच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतोय, दुसरीकडे आजही विद्येचं माहेरघर म्हणणाऱ्या पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये मुलींचं प्रमाण कमी होतंय. हे खरंच खेदजनक आहे. त्याच्यासाठी एकत्रित एक काम करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून पालकांमध्ये जनजागृती करणं, मुलीच्या जन्माचं स्वागत करणं आणि खऱ्या अर्थानं हॉस्पिटलमधून सुद्धा अशा प्रेग्नन्सी डिटेक्ट झाल्यानंतर प्रथम नोंदणी होऊ नये. नंतर जर काही कारणाने त्यांची प्रेग्नन्सी नोंद त्या ठिकाणी होत नसेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं फार गरजेचं आहे आणि अशा सूचना या माध्यमातून दिलेल्या आहेत. पुणे महानगरपालिकेच्या शाळांचा आढावा या निमित्ताने घेण्यात आला. स्वच्छतागृह असतील, तक्रार पेटी, सखी सावित्री समिती या सगळ्या चांगल्या पद्धतीने कार्यरत आहेत. तरी सुद्धा माझी आपल्याला विनंती आहे, असे कोणत्याही शाळेमध्ये आपल्याला काही आढळलं तर तशा पद्धतीची तक्रार किंवा माहिती आमच्यापर्यंत पाठवावी. यामध्ये 15 शाळांपैकी 1132 शाळांमधून सहशिक्षण दिलं जातं आणि यामध्ये 83 शाळा या फक्त मुलींच्या या पुणे शहरामध्ये आहेत. आजच्या बैठकीमध्ये खरं तर राज्य महिला आयोगाच्या वतीनं दीनानाथ मंगेशकरची घटना घडल्यानंतर SOP तयार करण्याबाबतच्या सूचना ह्या ससून रुग्णालयाला दिल्या होत्या. यामध्ये पीडित व अत्याचारग्रस्त महिलांची वैद्यकीय चाचणीसाठी SOP तयार करण्याबाबत समिती गठीत करण्यात यावी अशा पद्धतीची बैठक 7 तारखेला पोलीस आयुक्त यांच्या दालनामध्ये झाली होती. त्या अनुषंगाने आज ससून रुग्णालयाने SOP च्या संदर्भातली बैठक आणि त्या संदर्भातला संपूर्ण की ससून रुग्णालयाने ती SOP बैठकी गठीत करण्यासाठी कोणाकोणाला आमंत्रित करावं आणि कशा स्वरूपाची SOP असावी या संदर्भातली चर्चा आज या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केली. तर यामध्ये संचालक आरोग्य सेवा, अधिष्ठाता ससून रुग्णालय, माननीय पोलीस आयुक्त पुणे यांचे प्रतिनिधी, फॉरेन्सिक विभाग प्रमुख, मानसोपचार तज्ञ विभाग प्रमुख ससून रुग्णालय, स्त्रीरोग तज्ञ प्रमुख ससून रुग्णालय आणि शस्त्रक्रिया विभाग ससून रुग्णालय असे 8 सदस्य या SOPच्या समितीमध्ये असावेत आणि त्यांच्याकडून ज्या काही पद्धतीने त्या SOP येतील त्या पद्धतीने SOP ही केवळ पुणे शहरासाठीच नाही, ससून रुग्णालयासाठीच नाही तर ती इतर ठिकाणीही लागू करण्यात यावी. तर अशा पद्धतीची ही SOPच्या संदर्भातली बैठक आज या ठिकाणी पार पडली. त्याचं मला समाधान वाटतंय की या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीचं सुसूत्रता, नियोजन पद्धत काम या निमित्तानं करू शकू आणि ज्या अन्यायग्रस्त आहेत, पीडित महिला आहेत त्यांची तपासणी करत असताना तातडीने निकाल तो CP कार्यालयाला आवश्यक असतो तो त्यांना मिळावा. बऱ्याच वेळा गुन्हा घडल्यानंतर तो तपास
हा ससून म्हणजे पोलीस करत असताना त्याची काही वैद्यकीय तपासणी असते, त्याचा अहवाल हा ससून रुग्णालयाकडून येणं बाकी असतं, तर त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जातो आणि परिणामी आरोपीवरती करण्यात येणारी कारवाई याच्यामध्ये दिरंगाई होत असते. तर ही दिरंगाई होऊ नये यासाठी तातडीने मेडिकल अहवाल मिळावा आणि पोलिसांना देखील त्याच्यावरती कारवाई करता यावी, याच्यासाठी ही एसओपी अतिशय फायदेशीर ठरेल आणि ती लवकरच अंमलात आणली जाईल. दुसरी गोष्ट, या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये मला आवर्जून सांगायचे, स्वर्गीय तनिषा बिसे या प्रकरणामध्ये 9 तारखेला बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही 9 तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. आपल्याला माहिती, यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्या समोर येते ती माहिती सातत्याने सादर करते. धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल, माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल, डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे, डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसलेत, जो ससून रुग्णालयाचा अहवाल, जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत, तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय. त्याच्यामुळे आजचा त्यांचा अहवाल त्याच्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील. याच्यामध्ये राज्य महिला आयोग, मी सातत्याने सांगते, मनीषा बिसे पुन्हा घडूच नये याच्यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण ताकदीने प्रयत्न करते आणि यामध्ये सुद्धा ही जी तक्रार 9 तारखेला दाखल झाली आहे, यांनी बिसे कुटुंबियांनी पूर्णपणे आपली तक्रार आणि सविस्तररित्या यामध्ये मांडलेली आहे. या तक्रारीमध्ये त्यांची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याप्रकरणी तसेच डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा याच्यामुळे झालेला मातेचा मृत्यू या संदर्भात त्यांनी ती तक्रार दिलेली आहे. जो अहवाल सुरुवातीला डॉक्टर राधाकिशन पवार यांनी माझ्याकडे दिला, जो मी तुमच्या समोर मांडला, त्याच्यावरचा टप्पा हा रुग्णालयावरतीच आहे आणि अजूनही मी त्यावरती ठाम आहे. त्याच्यामुळे जो चौथा अहवाल सादर होईल या संदर्भात पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय. आज सकाळीच माझं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितलं की मी सुरुवातीपासूनच सूचना केलेल्या आहेत, ते देखील यामध्ये कोणी दोषी असतील आणि हा चौथा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीने देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत. त्याच्यामुळे अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थाने गुन्हा नोंद करू शकतो. मी परत एकदा सांगते, कोणतीही गोष्ट ही करताना तात्पुरती मलमपट्टी आपल्याला करायची नाहीये. यामध्ये जे काही चुकीचं घडलेले, जे काही दोषी आहे, अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल. मी परत सांगते, इथून पुढे कोणतीही तनिषा बिसे होणार नाही यासाठीचा आमचा प्रयत्न असेल. सार्वजनिक आरोग्य विभागाचा अहवाल आपण त्यावेळेला डिक्लेअर केला होता, पुन्हा केला होता, धर्मादायचा अहवाल समोर आला नाही, काय शिफारस केली हे आतापर्यंत समोर आलेलं नाहीये. तुमच्याकडे तो अहवाल आलाय का आणि त्याच्यावर कोणावर टप्पा ठेवण्यात आलाय? 8 तारखेला धर्मादाय आयुक्ताचा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला. 11 तारखेला सायंकाळी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील हा मंत्रालयामध्ये सादर झाला. आज सकाळी सन्माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, 4ही अहवाल एकत्र करून त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत. नक्कीच त्याच्या संदर्भात आपल्याला डीन सांगतील. महत्वाचा मुद्दा आहे, कुटुंबाची जी मागणी आहे गुन्हा दाखल ती पूर्ण होणार आहे का? 100%. पहिला अहवाल जर पोलीस पुरा केला होता त्यामध्ये हॉस्पिटलवरती ठप्पा ठेवण्यात आलाय, तीन अहवाल आल्यानंतर देखील अजूनपर्यंत योगेशजी, कोणती रुग्णालय हे धर्मादाय आहे, त्याच्यामुळे धर्मादाय रुग्णालयाचा अहवाल असणं गरजेचं आहे. यामध्ये माता मृत्यू झालाय म्हणून माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल आवश्यक आहे. त्याचबरोबर राधाकिशन पवार यांच्या समितीने जो अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं. खरं तर कोणतीही गोष्ट करताना मी वारंवार सांगतेय की आपल्याला तात्पुरती करायची नाहीये. यामध्ये जो चौथा अहवाल येतोय तो ससून रुग्णालयाकडून येतोय आणि त्याच्या संदर्भात डीन आपल्याशी बोलतीलच. मी खास आवर्जून डीन सरांना इथे बोलवलंय. कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही. हा लढा एका तनिषा बिसेचा नाही, तर तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो शेवटपर्यंत लढला जाईल. राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करतेय. त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय की काय.
संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल, ती इतरांना चपराक बसणारी असेल, चुकीचं वागणाऱ्यांना चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाम लावणारी असेल. त्याच्यामुळे आजचा अहवाल, आता दिनसर सांगतीलच, पण आजचा अहवाल किंवा ते सादर करतील त्यावेळेतला अहवाल यानुसार कारवाई होईल. यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे. मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे. त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईलच. एक यांचा जो अहवाल येणार आहे त्या अहवालामध्ये असं म्हणत आहे की या अहवालामध्ये फक्त मेडिकल हलगर्जीपणा झाला का नाही हे ठरवलं जाणार आहे. ट्रीटमेंटच झाली नाही तर काय नाही असं का वाटतं तुम्हाला त्यांच्यावर? म्हणून आपण आधी त्यांचं ऐकू आणि तसंच राहू दे. मी थोडं तिकडे तसंच राहू दे. अरे गौरी काम पोलिसांकडून आपल्याला पत्र ओके पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण शासकीय नियमानुसार गव्हर्नमेंटचा GR आहे त्याप्रमाणे कमिटी स्थापन केली. कमिटीने बऱ्यापैकी मीटिंगा घेतल्यात आजपर्यंत आणि आज मला माहिती मिळाली की अहवाल अंतिम टप्प्यात आहे. तो आपण आजच सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, मेडिकल निगेटिव्ह कमिटी आहे त्याचं काय स्वरूप आहे, काय कामकाज आहे त्याचं नियमानुसार काय करू शकतात? आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा GR आहे त्याच्यानुसार त्या नियमानुसार आपण त्या कमिटीमध्ये सदस्य नेमतो आणि उपचारामध्ये काही हलगर्जीपणा झालेला आहे का याबाबत ही कमिटी काम करेल. कशा पद्धतीने पुढे जातो? मुळात ऍडमिशन दिलं गेलं नाही तर विनायक मंगेशकरांना उपचार दिले गेले नाही म्हणजे अहवालामध्ये विनायक मंगेशकर नाही, आता त्याच्याबद्दल कॉमेंट करणं अवघड आहे. एकदा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण त्याच्यावरती बोललेलो योग्य राहील. विदाउट ऍडमिशन पेशंटला सर्जरीसाठी शेअर करणं किंवा त्यांचं जे रोग बदलणं ते सगळं केलं गेलं होतं असं फॅमिलीने पुन्हा सांगितलेलं आहे. पण हॉस्पिटल इज डिनाइंग दॅट शी वॉज नेव्हर ऍडमिटेड. सो बिकॉज शी वॉज नेव्हर ऍडमिटेड म्हणून मेडिकल नेग्लिजन्स होणार नाही का? की तिला प्रेप केलं होतं सर्जरीसाठी, नंतर तिला सर्जरीतनं हटवलं गेलं, ह्याच्यासाठी त्यांच्या मेडिकल नेग्लिजन्स काही ऍक्शन होणार आहे का? मला असं वाटतं की सुरुवातीपासून सांगितलं आम्ही की पेशंट, आता माझ्याकडे मी मागच्या तुम्हाला प्रेसमध्ये ते सगळे कागद दाखवले होते, मी आता माझ्याकडे नाहीयेत, की OPDचे कागद होते, त्याच्या अगोदर मेडिकल हिस्ट्री होती, त्याच्या संदर्भातली माहिती होती आणि आम्ही आमच्याकडून कोणीही असं म्हणलेलं नाही की तिथं पेशंटची एंट्री दाखवली नाहीये. सातत्याने तो प्रश्न तुमच्याकडून येतो. म्हणजे जर पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाणार असेल, आता फार जाहीररित्या बोलतोय आपण काही गोष्टी, पण तरी सुद्धा मी सांगितलं होतं की पूर्ण ऑपरेशनचं प्रिपरेशन करूनच आत चालवलं होतं पेशंट. इथपर्यंत जर पेशंट आतमध्ये चालवलं असेल तर मेडिकल म्हणजे पेशंटची एंट्री कशी नाहीये हाच प्रश्न मला अजूनही पडतो. किंवा आपण डॉक्टर केलकरांचा स्टेटमेंट असा आहे की तुम्ही CCTV फुटेज चेक करा, आम्ही तिला सर्जरीसाठी प्रिपेअर केलं नव्हतं आणि आम्ही कोणत्याही दृष्टीने कुठल्याही सर्जरीची तयारी केली नव्हती आणि ऍडमिशन दिलं नव्हतं. याच्यामध्ये मागच्या प्रेस नंतर तुम्हाला आठवत असेल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि 2 तासात डॉक्टर देसाई यांनी राजीनामा दिला. प्रत्येक जण जर त्यांना स्वतःला वाचवण्याचा जो प्रयत्न करत असेल तर त्यांच्या बाजूनी त्यांनी पेशंटची संपूर्ण वैयक्तिक माहिती ही सार्वजनिक केली आणि जेव्हा प्रेस झाली त्यांच्यावरती तशा पद्धतीचा आरोप लावला तर ती वैद्यकीय माहिती गोपनीय जी होती ती सार्वजनिक केली, ती सुद्धा त्यांनी आता परत डिलीट केली. म्हणजे हे जे सगळे प्रकार चालू आहेत हे स्वतःला वाचवण्यासाठी आहे. त्याच्यामुळे मी ठामपणे तुम्हाला सांगते
याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला तनिषा बिसेलला न्याय द्यायचा आहे, म्हणून आपण सगळेजण एकत्रितरित्या काम करतोय. आज स्वतः डीन सर आतापर्यंत कोणत्याही प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित नसतील, आज ते तुमच्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि हा लढा मातृत्वाचा आहे, मी परत परत सांगते. आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रितरित्या याच्यासाठी काम करायचं आहे. हा जो ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त होईल तो सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला पवार साहेब, कायदा या सगळ्यामध्ये काय होतं, एक प्रश्न अनुत्तरित राहतोय. तो प्रश्न असा आहे की अकाउंटिंग ऑफ डेथ हे कसं काय फिक्स करणार? आणि एक प्रश्न म्हणजे धर्मादाय सहआयुक्त समितीने काय नेमके निष्कर्ष दिलेले आहेत ते अजूनही होत नाहीये, तर त्याबद्दल तुम्ही भाष्य कराल का? बोला. झाले नाही तर ते मेडिकल निगेटिव्ह कसं असेल, तुमचा नियम काय तर सांगतो, उपचारात हलगर्जीपणा असेल तर कारवाई होणार. तर दिनानाथ काय करणार आहे? आता जे काही कागदपत्र पोलिसांनी आम्हाला दिलेले आहेत ते कागदपत्र आपण ते सगळे कागदपत्र व्हेरीफाय करतो. त्यामध्ये काय काय आहे, जसं म्हणतात की दीनानाथमध्ये गेले होते किंवा नव्हते गेले, तर आता पोलिसांनी जी कागदपत्र दिलेली आहेत ती मी कमिटीकडे सुपूर्द केलेली आहेत. तर ते त्याचं सगळं अवलोकन केल्यानंतरच ते आपल्याला सांगता येईल काय आहे. तर या घटनेला जवळपास 14-15 दिवस झालेले आहेत. या आधीचे 3 अहवाल जमा झालेले आहेत. ससूनचा अहवाल तर इतका महत्वाचा असताना देखील एवढे दिवस का लागतात ससूनच्या अहवालाला? 14-15 दिवस. ससूनकडे जे आलेलं आहे, ज्या दिवशी आलं त्याच दिवशी आपण कमिटी फॉर्म केलेली आहे. योगेशजी 9 किंवा 10 तारखेला आलेलं आहे. धर्मादाय आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे दोन्ही अहवाल हे मंत्रालयामध्ये पाठवलेले आहेत. त्याच्यामुळे तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातूनच आपल्याला समजेल. काही बॉम्बे नर्सिंग ऍक्ट आहे, त्या दिवसात रुग्णालयावर कारवाई होऊ शकते. आरोग्य विभाग म्हणते की तो आमचं महापालिकेचा आहे, महापालिका कारवाई करेल. बॉम्बे नर्सिंग ऍक्ट नुसार 2च तरतुदी आहेत, दंड किंवा त्यांचं नर्सिंग लायसन्स. दोन्ही कारवाई काहीच त्यामध्ये हालचाल महापालिकेने अद्याप केली नाही. तुम्ही सांगा कुठल्या कायद्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार आहे? त्याच्यामध्ये आपण पाहतोय प्रत्येक विभागाचा अहवाल हा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. त्यांना ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने त्यांनी समिती गठीत करून आपल्याला अहवाल पाठवलेला आहे. आता आपल्याकडे जर ससून रुग्णालयाचा अहवाल जे काही आता त्यांना थोडा कालावधी लागतोय त्याच्यामध्ये ते आपल्याला सादर करतील. तर याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं सुद्धा काही सूचना आणि पत्रक हे काढलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितरित्या अभ्यास करून यांच्यावरती ही कारवाई केली जाईल. आणि एवढे अहवाल येत आहेत, एवढ्या सूचना, एवढे मार्गदर्शन, तुम्ही म्हणताय की न्याय द्यायचा. आज ससूनला साधारण तुम्ही किती तारीख यांना माहिती असेल, 11 तारखेचा जर अहवाल म्हणताय, पहिले 3 अहवाल लवकर आले. प्रत्येक वेळेला ससूनलाच एवढा वेळ का लागतो? कुठलाही ड्राफ्ट द्यायचा असेल एका रिपोर्ट द्यायला ससूनला एवढा वेळ लागतो. माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल तुम्ही जसं म्हणलं की पुढच्या 2 दिवसात आला, तो 2 दिवसात आला. राज्य आयोगाचा अहवाल जो आहे तो एका दिवशी आला. प्रत्येक वेळेला कुठलाही अहवाल द्यायला ससून एवढं दिलं काय का करतं? अक्षयजी, पहिला जो होता डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या वतीनं सादर होणार तो ससून रुग्णालयाच्या कमिटीकडूनच होणार होतो. तो त्यांनी आपल्याकडे सादर केला आणि मी तुम्हाला 7 तारखेला तुमच्या सगळ्यांसमोर मांडला. आता त्याच ससूनला हा राज्यस्तरीय म्हणजे राज्याच्या लेवलवरचा मंत्रालयातून दिलेला सूचना समिती गठीत करून करण्याचं सांगितलं. त्याच्यामुळे त्यांनी तो सादर केल्यानंतर ह्या समितीने हे कामकाज सुरू केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला मला वाटतं 8 का 9 तारखेला नाही 10 तारखेला त्यांना 10 तारखेला खरं 9 तारखेला तक्रार झालेली आहे पोलीस स्टेशनमध्ये, त्यानंतर आपल्याकडे आलंय ते. त्यानंतर ही कारवाई सुरू झाली. शासनाकडनं कुठलीच कारवाई नाहीये. कारण की पहिला जो डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याकडचा होता तो ससून रुग्णालयाचा होता. तो अहवाल गेल्यानंतर परत एकदा मंत्रालयातून सूचना आल्या की ह्यांनी ससून रुग्णालयाने त्यांना अहवाल पाठवावा. त्याच्या पत्र दिलं कुटुंबानी म्हणून हो ना, मग हे 9 तारखेचं आहे आणि त्यांना 10 तारखेला सूचना गेल्या. ते सुद्धा आपण राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतोय. कारण की मी स्वतः अलंकार पोलीस चौकीच्या सर्व विभागाच्या संपर्कात असताना गुन्हा कोणत्या स्वरूपाचे नोंद करायचे हे अहवाल आल्याशिवाय करू शकणार नाही असं संबंधित पोलीस विभागाने सांगितल्यामुळे यांचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरतोय. तात्पुरता जर गुन्हा नोंद करायचा असेल पण तो कोर्ट 5 मिनिटात जर पेटाळणार असेल आणि तो कोर्टात टिकणारच नसेल
म्हणून मी सातत्याने सांगते जे काही करायचंय ते कायमस्वरूपी करावं, म्हणून यांचा अहवाल आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. इतर अहवाल आलेत आणि मी त्या अहवालात सुद्धा सांगितलं की सुरुवातीपासूनच आपण रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे, ते दोषी आहेत आणि याचा पाठपुरावा आम्ही करू. स्वतः मी अलंकार पोलीस चौकीमध्ये सातत्याने पाठपुरावा करत होते, त्यावेळेस त्यांची ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे. आता ही तक्रार दाखल करून घेतली, त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी तक्रारीत मांडलेले आहे. ससून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर याचं स्वरूप गुन्ह्यामध्ये होईल, त्याच्यासाठी मी परत तुमच्या समोर येऊन तुम्हाला कागदपत्र देऊन याची शहानिशा करेन. अहवाल आले अहवाल आहे का की अजून 4-5 अगोदर 2च अहवाल होते, परत 4 झाले. नाही, माझ्याकडे नाही. कारण की 11 तारखेला दाखल झाले आणि ते मंत्रालयाच्या विभागामध्ये माझ्याकडचा जो अहवाल होता तो मिकी सर, माझ्याकडचा अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवला. बाकीचे अहवाल हे मंत्रालयामध्ये सादर झालेले आहेत, ते एकत्रितरित्या आपल्या समोर येतील. बाई ससूनचा अहवाल यायला वेळ लागतो, मात्र बीसी कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली की याचे जे आरोपी आहेत ते पळून जातील अहवाल येईपर्यंत, प्रशासनाकडून कारवाई होण्यापर्यंत. आता जी काही कागदपत्र दिलेली आहेत ती जवळजवळ 3 हॉस्पिटलची आहेत. प्रत्येक हे प्रकरण एवढं सेन्सिटिव्ह आहे की ते प्रत्येक ज्या नोट्स आहेत त्या ओळ न ओळ त्याच्यामध्ये वाचावं लागते प्रत्येक कमिटी मेंबरला. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोय, परंतु आता आम्हाला 10 तारखेला ह्या मिळालेलं आहे सगळं, आणि त्याच्यानंतर आपण कमिटी फॉर्म केली तर हा वेळ एकदम अत्यल्प आहे. ते जेवढा मोठा अहवाल आम्हाला सगळं सविस्तर बघायला, आमचा प्रयत्न आजच रात्रीपर्यंत उशिरापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जे अहवाल आले हे आहे दुसऱ्या हे फक्त जो अहवाल देणार आहे तो फक्त जे अहवाल देणार आहे त्याच्यावर बाकी 3 अहवालांचे संदर्भात. पहिला अहवाल मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगितलं स्पष्टपणे. दुसरा आणि तिसरा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला आणि ससून हॉस्पिटलकडून येणारा 4था अहवाल तो देखील तुमच्या समोर सादर मॅडम झाला. ज्या दिवशी पेशंट हॉस्पिटलला गेले होते त्या दिवशी त्यांच्याकडे ऍडव्हान्स मागितले, हे डॉक्टरनी लेखी दिलेलं आहे. पण त्याच दिवशी हॉस्पिटलच्या आयपीएफ फंड मध्ये 35 कोटी रुपये पडलेले, meant to be used for this patient, आणि त्यांनी आधी सुद्धा चॅरिटीच्या अंडर त्यांनी बेनिफिट घेतले, म्हणजे ते चॅरिटीसाठी एलिजिबल होते, तरीही हॉस्पिटलनी ऍडव्हान्स पेमेंट साठी डिमांड केली. तर द हॉस्पिटल इज ब्लेमिंग द डॉक्टर नाव, पण हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा ट्रस्ट विरोधात आपण काही ऍक्शन घेणार आहे का, किंवा त्याचे काही प्रोव्हिजन आहेत का? यामधल्या ज्या तक्रारी आहेत त्या समितीच्या विरोधात आणि हॉस्पिटलच्या विरोधात आहेत. त्याच्यामुळे डॉक्टर, समिती आणि हॉस्पिटल या सगळ्यांच्या विरोधातली तक्रार आहे आणि या अनुषंगाने कारवाई होईल. ताई, विधानातलं जाण्याच्या आधी त्या महिला 3 दिवस इंदिरा आयबीसला ऍडमिट होत्या, नंतर सोनिया आणि मणिपालला त्यांची पण चौकशी होणार आहे. ती सविस्तर माहिती यांच्या अहवालामध्ये आहे. तेच सांगतात की आम्हाला फक्त त्यामध्ये इंदिरा आयव्हीएफचे पण कागदपत्र आहेत. तर पण एखाद्याने उपचारच केला नाही तर तुम्ही मेडिकल म्हणून काय तपासणी करणार, काय नॉन काय, म्हणजे तिथं उपचारच नाही केले पण तुम्ही त्यांना दोषी टाकणार, म्हणजे काय? जी काही कागदपत्र आम्हाला पोलिसांकडून मिळालेली आहेत त्या कागदपत्रावरून आम्ही अहवाल देतो. मेडिकलचं तुम्ही काय बघणार, पोलिसांची जे रिपोर्ट कमिटी काय बघणार, कमिटी मेडिकल आहे ना. जे ट्रीटमेंट केलेले उपचाराचे कागदपत्र आहे त्याच्यावरच आम्ही ते ओपिनियन देतो. प्रश्न तो आहे की जीवनात सूर्य आणि मणिपालचं ट्रीटमेंटचं डॉक्युमेंट असतील ना, फक्त मंगेशकर सगळ्यांचे आहेत. मंगेशकर नाही, पण सरकारला सुद्धा हात येतो की दीनानाथ मंगेशकर मध्ये त्यांना ऍडमिट केलं गेलं नाहीये, मग दीनानाथ मंगेशकर याच्यामधनं सुटतंय का? तो मुद्दा ऑलरेडी आधीच्या कमिटीमध्ये आलेला आहे. पहिल्या कमिटीमध्ये पण नाही, पण या अहवालात त्याचा तो मुद्दा घेणार आहे का की दीनानाथ मंगेशकर मध्ये त्यांना ऍडमिट केलंच नाहीये, त्याच्यामुळे मग त्या हॉस्पिटलमध्ये गेल्या, म्हणून दीनानाथ मंगेशकर वर सगळा हात जो आहे तो सांगायला, तर दीनानाथ मंगेशकर वर काही कारवाई होणार या सगळ्या या अहवालामध्ये त्याबद्दल काही मांडलं जाणार आहे का? कारण आता तुम्ही जो अहवाल मांडणार तर त्यांना ट्रीटमेंट दिली गेली की नाही याच्यावर दिला जाणार ना, पण दीनानाथमध्ये त्यांना ट्रीटमेंट दिलीच गेली नाहीये, मग काय येणार? तो अहवाल आधीच्या कमिटीमध्ये ऑलरेडी आलेला आहे. मागच्या कमिटीमध्ये आपल्याला तो अहवाल दिलेला आहे सगळा आणि त्या अनुषंगानेच ही सगळी प्रोसेस सुरू आहे. राजकीय दृष्ट्या जर बघितलं या सगळ्या अहवालांवर कुठेतरी पॉलिटिकल प्रेशर दिसतं, तुम्हाला असं वाटतं का सीएमची टीम इथं काम करते?
मला असं वाटत नाही बिलकुल. तसं असतं तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील, यांनी तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत की जे काही अहवाल सादर करायचे ते स्पष्टपणे सादर करावेत आणि त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल. कोणालाही पाठीशी घालणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला असं अजिबात वाटत नाही कोणता दबाव आहे आणि असं कोणत्याही दबावाखाली कोणतीही समिती काम करत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मला वाटतं की जे वक्तव्य ते पूर्णपणे चुकीचं आहे. अहवाल सादर झाल्यानंतर ही पुढची कारवाई निश्चितपणे होईल. धन्यवाद. आता मी तेच सांगितलं, आज जनसुनावणी होती आणि ते अहवाल सादर करणार होते. पण एक मिनिट, मी तेच सांगितलं, तुम्ही प्रेस ऐकली नाही माझी व्यवस्थित. 7 तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये निखिलजी पिंगळे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत. ते प्रातिनिधिक स्वरूपात सिपींच्या वतीने उपस्थित आहेत. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल ससून रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बराच कालावधी लागतो. आणि हे होत असताना हे कशामुळे होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी चर्चा केली. त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक एसओपी साठी समिती गठीत करावी आणि ही समिती गठीत करत असताना आज त्या अनुषंगाने त्या समितीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित होते. आता समितीमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला मगाशी सांगितलं आणि या समितीची चर्चा करण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले. या समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल, जसं इतर घटनेच्या बाबत म्हणले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे, पुरुषांनी केली, तर त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं. मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये. महिलेची मेडिकल करत असताना महिलाच उपस्थित असल्या पाहिजे, पण त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक राहतील. पण ती एसओपीच्या माध्यमातून आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितरित्या सुसूत्रता आणून करावं लागेल. आणि या चर्चेसाठी सगळ्या विभागाच्या अधिकारी आणि ससून रुग्णालयाचे डीन आणि संचालक हे सगळे उपस्थित होते आणि म्हणून आताच्या त्या बैठकीला आले. आणि त्याच्यानंतर आवर्जून मी त्यांना सांगितलं की आपल्याला पत्रकारांना ही भूमिका मांडायची, कारण की आपला अहवाल आज सादर होणार होता. तर सरांनी स्वतः सांगितलं की मी सांगेल, कारण की ही एसओपीची सुद्धा समिती गठीत करून सुद्धा ती सुद्धा तयारी आम्हालाच करावी लागतेय आणि या यंत्रणेमध्ये आम्हाला थोडासा उशीर होतोय. तर मी पत्रकारांशी बोलून का उशीर होतोय आम्ही सांगू. धनंजय केळकरवरती गुन्हा दाखल होणार आहे का? मंगेशकरचे धनंजय केळकर आहेत हे सर्व आहेत. हे सर्व त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार का? आता आपण अहवालावरती इतका सगळा पाठपुरावा करतोय, तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीचं सहकार्य करता आणि आपल्या सगळ्यांचा लढा एका दिशेने. त्याच्यामुळे आता जो अहवाल येईल त्याच्यानंतर जे जे दोषी आहेत नाही, पण टाळाटाळ कुठं केलेली नाहीये, बिलकुल नाही. सरांनी आता स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की 10 तारखेला आम्हाला आले आणि कमी कालावधीमध्ये इंदिरा हॉस्पिटल असेल, ससून असेल, सूर्य असेल, मणिपाल असेल, इतक्या 4 हॉस्पिटलचा अहवाल 3 ते 4 दिवसात त्यांनी द्यावं हे अपेक्षा करणं सुद्धा चुकीचं आहे. म्हणून मला असं वाटतं की तात्पुरती कुठली गोष्ट आपल्याला करायची नाहीये. माझं म्हणणं आहे की पवारांचा जो पहिला अहवाल आहे आणि ह्यांचा ससूनच्या जे तज्ञांचा अहवाल आहे यात जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर मग आणखी एक कमिटी नेमावी लागतात. मला गरज वाटत नाही त्याची. काही गुन्हा दाखल होताना निग्लिजन्सचा जर गुन्हा दाखल होत असेल तर बीएनएस सेक्शन 1061 असं सांगतं की मेडिकल प्रॅक्टिशनर कडनं जर निग्लिजन्स झाला तर गुन्हा दाखल होईल, जेव्हा उपचार होतात तेव्हा. आता इथे उपचारच झाले नाहीये तर बीएनएस म्हणजे बीएनएस हा कुठलेही लागू करा, पण मग इथे गुन्हा दाखल होतोय का नाही होतोय. अक्षयजी, आपण परत त्याच विषयावरती येतोय. मला असं वाटतं की या डॉक्टरांच्या अहवालामध्ये सर्व व्यवस्थित येईलच आणि तुमचा प्रश्न तुम्ही तो प्रत्येक वेळेस तोच विचारताय. खरं तर आतापर्यंत आमच्याकडून कोणीही तशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही की पेशंट ऍडमिट होताना दिसत नाहीये किंवा पेशंट तिथं ऍडमिट झालेलं नव्हतं किंवा पेशंटची ट्रीटमेंट तिथं होत नव्हती, तर कारवाई कशी होणार. खरं तर आम्ही कोणीही या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये. हा प्रश्न आपल्याकडून येतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं सुरुवातीला ते बचावाच्या प्रयत्नात असल्यामुळे ते काय म्हणतात ते महत्वाचं नाही, अहवाल काय म्हणतो ते महत्वाचं. काम करणाऱ्या महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेले शून्य अत्याचार तुम्ही सांगितलं. आजच्या सुनावणीत सांगतो मी 2 महिलांना भेटलो त्यांच्यावरती भारतीय विद्यापीठ रुग्णालय कंपाऊंडरने अत्याचार केला. अशी 2 महिला त्यांची नाव पण आहे.
काही झालं नाही त्यांना? नावच विचार भारतीय विद्यापीठ बोला बोला. तुम्ही म्हणते की काम करणारी महिलांवरती लैंगिक अत्याचार झालेले नाही हे अत्याचार तुम्ही सांगितलं. पण आज मी 2 महिलांना भेटलो त्यांच्यावरती अत्याचार झाले त्या दरबारामध्ये आल्या होत्या आणि स्वतः निखिल सर होते. त्यांनी आमच्या आयोगाचं पत्र पण तुम्हाला दाखवलं असेल. आम्ही 1 महिन्यापूर्वीच त्यांची तक्रार दाखल करून घेतली. संबंधित काउन्सिलर विभागाकडून सुद्धा आम्हाला त्याचा खुलासा आलेला आहे. पण या सगळ्या महिला आउटसोर्स टीम मधून आलेल्या आहेत. त्यांच्या ज्या प्रशासनाशी आणि हॉस्पिटलशी संबंधित नसल्यामुळे त्यांना वैयक्तिक तक्रार द्यावी लागणार आहे आणि त्या पद्धतीचे सूचना सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला दिले. स्वतः निखिल सरांनी दिल्या. भेट द्यायला भेटत त्यांनी सांगितलं की